Students, we started the second chapter of the Mathematics Second, Pythagoras Theorem, in which we studied the Pythagoras Theorem and its converse. Also, we studied the example based on it in a previous period. Now, we are learn about the application of Pythagoras Theorem in this chapter. Firstly, we learn what is the relation between the side opposite to the acute angle in the acute angle triangle and its remaining two sides, as well as in obtuse angle triangle what is the relation in between the opposite side of the obtuse angle and the remaining two sides of that triangle with the help of Pythagoras theorem. In this period, firstly we see about the relation between the side opposite to the acute angle triangle. What is the relation in between the opposite side to the acute angle and the remaining two side of the acute angle triangle? म्हणजेच लघुकोन त्रिकोणातील लघुकोनाच्या समोरील बाजूचं आणि राहिलेल्या दोन बाजूंचं काय रिलेशन आहे हे आपल्याला पायथागोरस प्रमेयाच्या आधारे या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. हे रिलेशन पाहत असताना आपण इथे एक डायग्राम काढू. सपोज वी हॅव टेकन हियर अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल ABC. आपण इथं ABC हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल घेतलाय. तर या ट्रायंगल मध्ये आपण सपोज इन अ ट्रायंगल असं म्हणूया. इन ट्रायंगल ABC all angles are acute. मग या ठिकाणी जर सगळे कोन जर ॲक्यूट असतील तर या कोनापैकी कोणताही एक कोन घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या कोनासमोरील बाजूचं उरलेल्या दोन बाजूंशी कसं रिलेशन आहे आपल्याला स्पष्ट करायचं. सपोज वी हॅव टेकन हियर अँगल C. इट इज अ ॲक्यूट अँगल. हा आपल्याला या ठिकाणी अँगल घेतलाय. नाउ अँगल C इज ॲक्यूट. आता आपल्याला सिद्ध काय करायचंय, ह्या कोनासमोरील बाजू जे आहे ह्या बाजूचं रिलेशन आपल्याला स्पष्ट करायचंय. हे करण्यासाठी मी काय केलं, ड्रॉ a perpendicular to the BC. That means in triangle ABC, AD perpendicular BC. असा हा AD perpendicular BC काढला. तर आपल्याला स्पष्ट करायचंय C कोनासमोरील बाजू साइड अपोजिट टू द acute angle C, AB square is equal to BC square plus AC square minus 2BC into DC. हे आपल्याला या ठिकाणी रिलेशन स्पष्ट करायचे. फॉर दिस पर्पज वी हॅव टेकन हियर सपोज लेंथ ऑफ AB इट इज इक्वल टू C घेतलंय मी, स्मॉल c. Length of BC is equal to small a and length AC is equal to small b. AD ची व्हॅल्यू आपल्याला P घ्यायची. DC समजा मी x घेतला तर व्हॉट इज लेंथ ऑफ BD? इट इज a minus x. सो व्हॅल्यू ऑफ BD is equal to a minus x. मग आता यामध्ये आपल्याला काय काय दिलंय, ज्या किमती घेतल्या ते आपण इथं लिहून घ्यायचे प्रथम. सो AB इज इक्वल टू C, BC इज इक्वल टू A, then AC इज इक्वल टू स्मॉल b. Also AD इज इक्वल टू स्मॉल p as well as DC is equal to x. Therefore, what is BD? BD is equal to a minus x.
म्हणजेच बीसी मधनं आपल्याला डीसी जर वजा केला तर आपल्याला बीडी ची किंमत मिळेल. बीसी ची किंमत ए आहे, डीसी ची किंमत एक्स आहे आणि म्हणून या ठिकाणी ए मायनस एक्स ही बीडी ची किंमत मिळेल. अशा प्रकारे आपण किमती ग्राह्य धरली. आता आपल्याला या अँगल समोरील बाजूचं रिलेशन या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी पायथागोरस थिअरमचा यूज करायचा आहे. इट इज अ ऍप्लिकेशन ऑफ द पायथागोरस थिअरम. आता यामध्ये आपण पहिला ट्रायंगल घेऊया. तर या ट्रायंगल मध्ये आपल्याला हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. इथं आपण लिहूया नाऊ इन राईट अँगल ट्रायंगल अँगल ट्रायंगल ADB. Why it is right angle triangle? आपल्याला दिलं इथं AD परपेंडिक्युलर BC आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय स्पष्ट करता येईल, पायथागोरस थिअरम आपण यूज करूया. इट इज हायपोटेनियस. AD is the first side, second side BD. These two sides make a right angle. Therefore, AB square is equal to AD square plus BD square. इथं आपल्याला बाय पायथागोरस थिअरम थोडक्यात लिहितो मी, पायथागोरस थिअरम. आता या ठिकाणी AB ची व्हॅल्यू आपण पुटअप करूया. C स्क्वेअर इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू आहे P स्क्वेअर प्लस BD ची व्हॅल्यू आपल्याला टाकायची. इथं आपल्याला दिले A मायनस एक्स स्क्वेअर. आता आपण या ठिकाणी बघा नित्य समीकरणाचा या ठिकाणी वापर करणार. आपल्याला दोन पदांच्या वजाबागीचा वर्ग करायचा आहे. सूत्र आपल्याला माहित आहे A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. आपण 8वी पासून ही सूत्र अभ्यासत आलेलो आहोत. हेच सूत्र इथं वापरायचं आपल्याला. देअरफॉर C स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस 2AX प्लस एक्स स्क्वेअर. इट इज अ फर्स्ट इक्वेशन. पहिलं इक्वेशन मला या ठिकाणी मिळाले. आता आपण दुसरा राईट अँगल ट्रायंगल घेऊया. नाउ वी हॅव टेकन हिअर इन राईट अँगल ट्रायंगल ADC. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला पायथागोरस यूज करायचा आहे. AC is a hypotenuse. AD and DC they are making an right angle in the triangle. So here AC square is equal to AD square plus DC square by Pythagoras theorem. इथं मी लिहिलं बाय पायथागोरस थिअरम. थोडक्यात लिहिले, तुम्ही पूर्ण शब्दात लिहायचे. AC ची व्हॅल्यू आपण पुटअप करूया. सो BC स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता मला आपल्याला या ठिकाणी P एका बाजूला ठेवूया या सूत्रामध्ये, बाकी सगळे इकडे घेऊया. देअरफॉर B स्क्वेअर हे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर. इट इज अ सेकंड. दुसरं समीकरण मला मिळालं. आता हे जी P स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे ही आपण 1 मध्ये ठेवूया. मग या ठिकाणी काय कराल, पुट व्हॅल्यू ऑफ P स्क्वेअर इन इक्वेशन 1 1 मध्ये टाकायचंय. P च्या जागी आपल्याला काय करायचंय, सूत्र लिहायचंय. तर यामध्ये आपल्याला इथं सूत्रामध्ये ही किंमत टाकत असताना काय मिळेल पहा, C स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर ऐवजी मी काय टाकतोय B स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस 2AX प्लस एक्स स्क्वेअर. ही जी लेफ्ट राईट हँड साइड आहे ती मी इथं टाकलेली आहे आणि
ही राईट हँड साइड जी आहे यामध्ये आपण पी स्क्वेअरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि या ठिकाणी आपल्याला एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील. मग राहिलं काय आपलं बघा, देअरफॉर सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ax. आता किमती फक्त टाकायचे, ज्या इथं किमती आपण घेतले त्या किमती या सूत्रात टाकू. आपल्याला काय मिळतंय बघा, या बाजूला लिहितो सी स्क्वेअर म्हणजे ए बी चा स्क्वेअर. सो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए ही कशाची व्हॅल्यू घेतली आपण बघा इथं, बीसी ची आहे. आणि या ठिकाणी काय लिहाल, बीसी स्क्वेअर प्लस बी ची व्हॅल्यू कशाची घेतली बा, एसी ची आहे. आणि या ठिकाणी एसी स्क्वेअर मायनस इथं 2 ए ची व्हॅल्यू आहे बीसी इनटू एक्स. एक्स मीन्स डीसी. हे आपल्याला या ठिकाणी काय मिळेल, प्रूफ मिळेल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलंय, इथं जे आपल्याला रिलेशन स्पष्ट करायचं होतं हे रिलेशन मुलांना या ठिकाणी आपण स्पष्ट केलेलं आहे. हे रिलेशन स्पष्ट करत असताना आपल्याला पायथागोरस थिअरम याचा यूज या ठिकाणी आपण केलाय. याप्रमाणे आपण सूत्र तयार करू शकतो. वेगवेगळे ट्रायंगल जर घेतले, ॲक्यूट अँगल ट्रायंगल, तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सूत्र तयार करता येईल. फॉर एक्झाम्पल आता या ट्रायंगलवर आपण सूत्र तयार जे केलं हे नेमकं कोणतं आहे बघा. तर इथं ए बी स्क्वेअर ॲक्यूट अँगल हा घेतलाय आपण इज इक्वल टू बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर मायनस 2bc इंटू डीसी. म्हणजे ही बाजू घेतली बीसी इंटू डीसी. आता समजा जर मी या ठिकाणी थोडासा बेस अँगल चेंज केला, म्हणजेच इकडं राईट हँड साईडचा घेतलाय ॲक्यूट अँगल, आता लेफ्ट हँड साईडचा घेतला, तर आपल्याला सूत्र कसं तयार होईल. समजा मी या ठिकाणी दुसरा ट्रायंगल घेतलाय पी क्यू आर, इकडे ॲक्यूट अँगल ट्रायंगल घेतलाय पीएस ही त्याची उंची आहे त्रिकोणाची. मग या ठिकाणी हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल घेतला तर साइड अपोजिट टू ॲक्यूट अँगल इट इज अ पी आर. सो पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर मायनस 2QR इंटू क्यू एस. अशा प्रकारे आपल्याला सूत्र तयार करता येईल. क्यू एस हे गुणिले करायचे लक्षात घ्या, म्हणजे कोणा लगतचा असणारा रेषाखंड जो आहे हा इथं आपल्याला नोट करायचा आहे क्यू एस, आणि इकडं डीसी केलाय आपण, लक्षात घ्या. अशा प्रकारे सूत्र जर तयार करता आलं तुम्हाला तर आपण याचा थेरम पुढे आपण जो अभ्यासणार आहे त्यामध्ये याचा यूज करायचा आपल्याला. पुढे जाऊया आपण. इथं रिलेशन बिटवीन साइड अपोजिट टू acute angle of the acute angle triangle and its remaining two sides हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपण थोडासा चेंज करणार. रिलेशन बिटवीन साइड अपोजिट टू ऑप्टिस अँगल असं आपण म्हणूया. ऑप्टिस अँगल अँड द रिमेनिंग टू साइड ऑफ ऑप्टिस अँगल ट्रायंगल. ऑप्टिस अँगल ट्रायंगल म्हणजे इथं आपल्याला विशाल कोन त्रिकोण घ्यायचा आहे मुलांना, आणि या विशाल कोन त्रिकोणामधील विशाल कोनासमोरील जी बाजू आहे ह्या विशाल कोनासमोरील बाजूचं राहिलेल्या दोन बाजूंशी असणारं जे रिलेशन आहे हे आपल्याला पायथागोरस सिद्धांताच्या सहाय्यानं स्पष्ट करायचं आहे. बघूया आपण इथं. त्यासाठी मी एक ऑप्टिस अँगल ट्रायंगल घेतला. सपोज वी हॅव टेकन हियर अ ट्रायंगल PQR. इट इज अ ऑप्ट्यूस. नाव दिलं मी इथं PQR. आता इथं क्यू हा अँगल कसा आहे, ऑप्ट्यूस आहे, विशाल कोन आहे. मग काय दिलंय ते त्रिकोणामध्ये लिहूया. इन ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल PQR. अँगल Q इज ऑप्ट्यूस अँगल. आता यामध्ये आपल्याला काय स्पष्ट करायचंय, तर ह्या ऑप्टिस अँगलच्या समोरील असणारी जी बाजू आहे PR हिचं रिलेशन आपल्याला PQ आणि QR शी नेमकं काय हे स्पष्ट करायचंय पायथागोरस थिअरमच्या सहाय्याने.
यासाठी मी काय केलं, ड्रॉ or extend QR. Draw a perpendicular from point P on QR. Suppose PM is a perpendicular to the QR. आता इथं आपल्याला जे काही या ठिकाणी डायग्राम मध्ये चेंज केले ते आपण इथं लिहिणार ड्रॉ PM perpendicular to QR. आता यामध्ये मागाच्या प्रमाणे काय करायचंय, आपल्याला बाजूंच्या किमती या ठिकाणी लिहायचे. सपोज यामध्ये आपल्याला पीआर ची आपण बाजू घेतली किंवा पीआर जे आहे याची किंमत आपल्याला घ्यायची स्मॉल क्यू, क्यूआर ची स्मॉल पी होईल. त्यानंतर पीक्यू ची आपल्याला स्मॉल आर सांगता येईल. पीएम या एच आणि ही जी बाजू आहे ही बाजू आपल्याला या ठिकाणी क्यूएम घ्यायची. समजा मी एक्स घेतली तर मला एम आर ही व्हॅल्यू कशी मिळेल पहा. एम आर टोटल ही पी प्लस एक्स अशी मिळणार आहे. आता यामध्ये आपल्याला स्पष्ट काय करायचंय पहा, तर साइड अपोजिट टू द ऑब्ट्यूस अँगल PR square is equal to PQ square plus QR square plus चिन्हाकडे लक्ष द्यायचं इथं बघा 2QR into MQ हे स्पष्ट करायचं आहे आपल्याला. इथं मगाशी चिन्ह आपण मायनस घेतलं, आता इथं काय करायचंय प्लस चिन्ह घ्यायचंय. आता हे स्पष्ट करत असताना आपण किमती ज्या मानले त्या घेऊया इथं. सो पी आर इज इक्वल टू स्मॉल क्यू, पी क्यू इज इक्वल टू स्मॉल आर, क्यू आर इज इक्वल टू पी, देन पी एम इज इक्वल टू एच as well as therefore MQ is equal to X. अशा आपण या ठिकाणी किमती घेतलीत. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, ऑल्सो MR is equal to MR is equal to P plus X, P plus X. पुस्तकामध्ये वेगळा त्रिकोण तुम्हाला दिलाय, मी तर मुद्दामून वेगळा घेतलाय. पुस्तकातलं समजा तुम्ही घेतलं, वाचलं, अभ्यासलं तरी सुद्धा तुम्हाला याप्रमाणे जाता येईल. जर या पुढात आपण मोठा राईट अँगल ट्रायंगल घेतलाय मी, मोठा राईट अँगल ट्रायंगल मध्ये मला काय दिसतंय, पी आर इज अ हायपोटेनियस अँड पी एम एम आर दीज टू साइड्स आर साइड्स मेकिंग अँड राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल म्हणजे ह्या दोन बाजू ज्या आहेत ह्या काटकोन करणाऱ्या आहेत. मग पायथागोरस थेरम यूज करूया आपण इन राईट अँगल ट्रायंगल PMR ह्या त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग पी आर इट इज अ हायपोटेनियस, देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. आता या हे कशावर लिहिलं आपण, बाय पायथागोरस थिअरम. आपण ऍप्लिकेशन बघतोय पायथागोरस थिअरमचं आणि म्हणून या ठिकाणी PR ची व्हॅल्यू आपण कुठं केली, Q स्क्वेअर इज इक्वल टू H स्क्वेअर प्लस MR ची व्हॅल्यू आपण मानले P प्लस X, P प्लस X ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचं आपल्याला मागाच्या प्रमाणे सूत्रनित्य समीकरण वापरायचंय. आपल्याला माहिती आहे A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. हे आपल्याला या ठिकाणी इथं वापरायचंय. म्हणून ह्याचा आपण काय करूया, आपण विस्तार करू. देअरफॉर Q स्क्वेअर इज इक्वल टू H स्क्वेअर प्लस P स्क्वेअर प्लस 2PX प्लस X स्क्वेअर. हे मला समीकरण नंबर 1 मिळालं. आता आपण दुसरा राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा विचार करू. ट्रायंगल PMQ हा स्मॉल 1 नंबरचा जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करणार. देअरफॉर नाउ इन
right angle triangle PMQ. PQ is a hypotenuse, therefore PQ square is equal to PM square plus MQ square by पायथागोरस थिअरम, पीटी असं म्हटलंय. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला बघा, PQ स्क्वेअर काय होईल आपल्याला इथं R स्क्वेअर होणार आहे. R स्क्वेअर इज इक्वल टू H स्क्वेअर प्लस X स्क्वेअर. आपल्याला H ची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आणि म्हणून या ठिकाणी हे इकडे घेऊया. देअरफॉर R स्क्वेअर इकडे घेऊया आपण. देअरफॉर R स्क्वेअर मायनस X स्क्वेअर इज इक्वल टू H स्क्वेअर. सेकंड इक्वेशन मिळेल. आता ही H ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला इथं टाकायची पहा. म्हणून या ठिकाणी इथं टाकायचे. म्हणून 1 मध्ये आपण ठेवूया H ची व्हॅल्यू. पुट व्हॅल्यू ऑफ H स्क्वेअर इन इक्वेशन फर्स्ट. तर इक्वेशन फर्स्ट मध्ये डायरेक्ट टाकूया आपण. इक्वेशन फर्स्ट काय आपल्याला मिळालंय बघा, इथं अंडरलाईन करतोय मी. देअरफॉर Q स्क्वेअर इज इक्वल टू H स्क्वेअर म्हणजेच काय मिळणार मला R स्क्वेअर मायनस X स्क्वेअर जे इथं दिलंय पहा, प्लस P स्क्वेअर प्लस 2PX प्लस X स्क्वेअर. हे आपण या ठिकाणी टाकलंय. म्हणजे यामध्ये फक्त H ची व्हॅल्यू जी आहे ही आपण इथं सबस्टिट्यूट केले. R स्क्वेअर X स्क्वेअरला X स्क्वेअर जाईल इथं. राहिलंय काय बघूया आपण. देअरफॉर Q स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस P स्क्वेअर प्लस 2PX. आता किमती कशाच्या मानल्या ते आपण इथं टाकूया. Q स्क्वेअर Q कशाची किंमत मानली आपण PR ची. आणि म्हणून या ठिकाणी काय लिहाल PR स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर काय आपली आहे PQ स्क्वेअर प्लस P कशासाठी मानले आपण तर QR साठी. आणि म्हणून या ठिकाणी P स्क्वेअर म्हणजेच काय येईल QR स्क्वेअर प्लस 2QR प्लस X मीन्स MQ. हे आपल्याला या ठिकाणी काय मिळालं, जे रिलेशन आहे ते रिलेशन आपण या ठिकाणी सिद्ध केलं. अशा प्रकारे मुलांना आपण पायथागोरस सिद्धांताचा यूज करून या बाजूंमधील असणारं जे रिलेशन आहे हे या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. यावर समजा तुम्ही या ठिकाणी हा ऑप्टिस अँगल इकडं फिरवलाय मी समजा, मग दुसऱ्या प्रकारचा त्रिकोण घेऊन यावर सूत्र कसं तयार करता येईल. जसं आपण या त्रिकोणावर हे सूत्र तयार केलं किंवा रिलेशन दाखवलं. आता समजा मी दुसरा ट्रायंगल घेतोय, ऑप्टिस अँगल ट्रायंगल. समजा मी या ठिकाणी ABC घेतलाय, BC. तर B हा ऑप्टिस अँगल आहे, एक्सटेंड केला BC. AD हा परपेंडिक्युलर काढलाय मी इथं. मग यावर आपल्याला सूत्र तयार करायचंय. हे सूत्र तयार करत असताना आपल्याला याप्रमाणे जायचंय. आता राईट हँड साइडला आपण या ठिकाणी काय केलंय ऑप्टिस अँगल दाखवलाय, इकडे लेफ्ट हँड साइडला दाखवलाय. मग हे सिद्ध करत असताना ऑपोजिट साइड आपली आहे AC स्क्वेअर. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड AB स्क्वेअर प्लस सेकंड साइड BC स्क्वेअर प्लस 2BC इंटू BD. तर हे सूत्र आपल्याला या ठिकाणी तयार होईल. कशाही प्रकारचा त्रिकोण जरी दिला आपल्याला ऑप्टिस अँगल, तरी सुद्धा आपल्याला या पायथागोरस थिअरमचा यूज करून त्यावरचं सूत्र या ठिकाणी मांडता आलं पाहिजे, स्पष्ट करता आलं पाहिजे. आता याचाच आधार घेत आपण मुलांनो या ठिकाणी महत्वाचं प्रमेय अभ्यासणार आहोत. हे प्रमेय नेमकं कोणतं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. याच प्रमेयाला आपण म्हणतो अपोलिनियस थिअरम. अपोलिनियस थिअरम काय आहे, त्याचं सूत्र नेमकं काय आहे ते आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचंय. बघूया आपण काय सूत्र आहे ते. अपोलिनियस थिअरम
थिअरम. मग या ठिकाणी आपल्याला अपोलोनियस थिअरम काय सांगितलंय पहा. समजा मी या ठिकाणी एक ट्रायंगल घेतलाय, कोणताही ट्रायंगल घ्या, ॲक्यूट अँगल ट्रायंगल ABC घेतलाय. तर AM ही त्याची मीडियन आहे, म्हणजेच BC ला ती डिवाइड करते. सो पॉइंट M इज अ मिड पॉइंट ऑफ BC. जर असं असेल तर आपल्याला अपोलोनियस थिअरमच्या साहाय्यानं रिलेशन दाखवायचंय. कुणाचं, तर ट्रायंगल जो आपण घेतलाय त्या ट्रायंगलच्या सगळ्या साइड ज्या आहेत या साइडचं आणि मीडियनचं असणारं रिलेशन स्पष्ट करणारं हे थिअरम आहे. हे नेमकं काय आहे बघूया आपण. काय सिद्ध करायचंय. इन ट्रायंगल ABC पॉइंट M is midpoint of BC, then prove that. काय सिद्ध करायचंय, महत्वपूर्ण असणार प्रमेय बघा. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2BM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर 2AM स्क्वेअर. हे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, स्पष्ट करायचंय. हे स्पष्ट करत असताना बघा AM ही आपण काय घेतली, इथं मीडियन घेतले. मग या त्रिकोणामध्ये आपल्याला मीडियन साठी जी बाजू आपण घेतले त्या बाजूचं किंवा त्या त्रिकोणाचं आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, परपेंडिक्युलर टाकूया आपण, म्हणजेच हाईट काढू त्याची. दोन्ही त्रिकोणाची काय असेल, कॉमन हाईट असेल. सो AD इज अ कॉमन हाईट. आता इथं आपल्याला दोन ट्रायंगल मिळत आहेत. फर्स्ट ट्रायंगल AMC इट इज ॲक्यूट अँगल ट्रायंगल, आणि दुसरा जो आहे AMB इट इज ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. तर ह्या दोन ट्रायंगलच्या ॲक्यूट आणि ऑब्ट्यूस अँगल विषयी आपल्याला जी सूत्र मागच्या तासाला आपण मिळवली त्या सूत्राचा आधार घेत आपण काय करणार, हे रिलेशन स्पष्ट करणार आहे. यामध्ये आपल्याला काय दिलंय, गिवन मध्ये काय दिलंय ते लिहूया आपण. गिवन, तर गिवन मध्ये आपल्याला दिलंय इन अ ट्रायंगल ABC, जे दिलंय तेच लिहूया आपण. AM is a median, therefore point M is midpoint of BC. BC चा तो काय आहे, मिड पॉइंट आहे, हे आपल्याला दिलंय. आणखी काय आपल्याला करायचंय बघा, टू प्रूव्ह. काय सिद्ध करायचंय, तर यामध्ये आपल्याला जे दिलंय ते या ठिकाणी सिद्ध करायचंय. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2BM स्क्वेअर प्लस 2AM स्क्वेअर. हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचंय. यासाठी आपण इथं कन्स्ट्रक्शन केलंय बघा. तिसरी पायरी कन्स्ट्रक्शन काय केलंय, ड्रॉ AD परपेंडिक्युलर BC. हे आपण कन्स्ट्रक्शन केलंय. आता यामध्ये आपल्याला पहिली स्टेप घ्यायची. पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला प्रूफ करत असताना बघा, तर पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला कुठला ट्रायंगल घ्यायचा आहे, तर इन ट्रायंगल AMC दिलं मी. इन ॲक्यूट म्हणूया आपण, अँगल ट्रायंगल AMC. काय दिले आपल्याला, अँगल AMC इज ॲक्यूट. जर असं असेल तर त्या कोणासमोरील बाजू कोणती आली, AC. मग मगाच्या प्रमाणे आपण सूत्र लिहूया. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू पहिली बाजू AM स्क्वेअर प्लस दुसरी बाजू MC स्क्वेअर मायनस 2MC इंटू MD. हे कशावर लिहिलं, ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम. थोडक्यात लिहिलं
याला नंबर मुलांना मी काय दिलाय 1 दिलाय. मुलांना आणखीन जातात आपल्याला थोडीशी तर चेंज करायचंय. गिवन मध्ये मिड पॉईंट दिलाय आणि मी या ठिकाणी काय लिहाल BM इज इक्वल टू MC हे लिहिणं आपलं अपेक्षित आहे गिवन मध्ये. सो BM इज इक्वल टू MC. आता बघूया आपण हे पहिलं स्टेटमेंट मिळालं. दुसऱ्या स्टेटमेंट साठी बघा. नाऊ इन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ह्या ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला कुठला AMB यामध्ये आपल्याला साइड अपोजिट टू द ऑब्ट्यूस अँगल इट इज अ BM ही या ठिकाणी अपोजिट साइड आहे. मग हे ह्या बाजूची लांबी आपल्याला कशी मिळेल किंवा सूत्र कसं तयार करता येईल मागाच्या प्रमाणे. सो AB स्क्वेअर इज इक्वल टू पहिली साइड AM स्क्वेअर प्लस दुसरी साइड BM स्क्वेअर प्लस 2BM इंटू MD. याला आपण नंबर 2 देऊया आणि याला ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम असं या ठिकाणी कारण देऊया. आता इथं आपल्याला माहित आहे बट BM इज इक्वल टू MC आपल्याला माहित आहे बट BM इज इक्वल टू MC फ्रॉम गिवन मध्ये दिलंय आपल्याला. हे BM च्या जागी जे काय टाकायचं आपल्याला MC. जिथं BM दिसतोय तिथं फक्त काय टाकाल MC. मग हे सूत्र कसं लिहाल. देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM ऐवजी आपल्याला टाकायचंय MC स्क्वेअर प्लस 2BM ऐवजी MC इंटू MD. इट इज अ थर्ड. तिसरं आपल्याला समीकरण मिळालं. आता बघा मुलांनो आपल्याला जे सिद्ध करायचंय काय सिद्ध करायचंय तर AB प्लस AC करायचंय सिद्ध. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. इथं AB स्क्वेअर दिसतंय आणि इथं AC स्क्वेअर दिसतंय. ऍडिशन कशाचं करावं लागेल 3 आणि 1 चं ऍडिशन करूया. ऍडिंग 3 and 1 बाय ऍडिंग 3 and 1 काय मिळेल आपल्याला. लेफ्ट हँड साइड पहिल्यांदा लिहून घेऊया आपण. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू. आता लेफ्ट हँड साइड बघूया. लेफ्ट हँड साइड मध्ये ही साइड घेऊया आपण. AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर प्लस 2MC इंटू MD प्लस आता ह्याची लेफ्ट राईट हँड साइड लिहूया. AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर प्लस मायनस आहे मायनस 2MC इंटू MD. बघा आता इथं मला ही जी दोन पद आहेत ही सेम दिसत आहेत सारखी दिसत आहेत. लाईक टर्म्स आहेत यामधल्या पण चिन्ह यांची कशी आहेत भिन्न म्हणून याला आपण कॅन्सल करू. इथं मग राहिले काय ते लिहून घेऊया आपण. देअरफॉर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू AM प्लस AM म्हणजेच काय येईल 2AM स्क्वेअर प्लस 2MC स्क्वेअर. आता AM आणि MC स्क्वेअर. MC च्या ऐवजी समजा मी इथं दिलंय पहा MC इज इक्वल टू BM. मग MC ऐवजी काय वापराल तुम्ही BM सुद्धा वापरू शकता. आणि म्हणून या ठिकाणी काय लिहाल AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस आपल्याला BM आणि MC सेम आहेत म्हणून MC ऐवजी काय वापरणार तुम्ही BM प्लस 2BM स्क्वेअर. हे आपल्याला या ठिकाणी प्रूफ मिळेल. यालाच आपण काय म्हणतो अपोलिनियस थिअरम. मुलांनो हे सूत्र फार सोपं आहे. थिअरम सुद्धा सोपं आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यासायचंय पाहायचंय सोडवायचंय लिहायचंय आणि वारंवार याचा सराव करायचा आहे. आजच्या तासाला जे काही आपण अभ्यासलं ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम
यामध्ये पहिला पॉईंट या ठिकाणी आपण अभ्यासला. इन ॲक्युट अँगल ट्रायंगल इफ द साइड अपोजिट टू द ॲक्युट अँगल व्हॉट इज द रिलेशन इन बिटवीन द अदर टू साइड ऑफ दॅट ट्रायंगल. म्हणजेच त्या त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंशी असणारा संबंध या ठिकाणी आपण स्पष्ट केला आहे. याचबरोबर ऑप्टिस अँगल ट्रायंगलचा सुद्धा या ठिकाणी आपण संबंध स्पष्ट केला. ऑप्टिस अँगल समोरील बाजू आणि राहिलेल्या दोन त्रिकोणाच्या बाजू आहेत यांचा संबंध पायथागोरस सिद्धांताच्या साहाय्याने आपण काय केला, स्पष्ट केलेला आहे. आणि याचाच यूज आपण अपोलिनस थिअरमच्या प्रमेयामध्ये या ठिकाणी केलेला आहे. आपण जे प्रूव्ह केलंय पहा, हे नेमकं काय प्रूव्ह केलंय हे सूत्र आपल्याला स्पष्ट करता आलं पाहिजे. या सूत्रावर आपल्याला या ठिकाणी काय करायचे, उदाहरणं सोडवायचे. परीक्षेमध्ये 2 किंवा 3 मार्काला यावरची उदाहरणं असतात. ही उदाहरणं आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. इथं आपण थांबणार आहोत. तत्पूर्वी जाता आता हे थिअरम तुम्ही सोडवायचे, लिहायचे, वारंवार त्याचा सराव करायचा आहे. धन्यवाद.